नाही, हद्दवाढीच्या संदर्भात यापूर्वी सुद्धा आपण सगळेजणांनीच ऐकलं असेल किंवा आपण सगळेजण बोलतोय नेहमी. परवासुद्धा मुख्यमंत्र्यांना आम्ही सगळ्या जणांनी भेटल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीसुद्धा सकारात्मक आहेत. साहजिकच स्थानिकच्या जे गावातले लोक आहेत त्यांच्या काही शंका आहेत किंवा त्यांच्या काही सूचना आहेत त्या सगळ्या आपण घेणार आहोत. परंतु पहिल्या टप्प्यामध्ये याच्यातली सुरुवात करण्याच्या दृष्टिकोनातून परवा सरकारमध्ये सुद्धा संमती दर्शवली आहे. त्याच्या माध्यमातून आपण काम करणार आहोत. मुळात मुद्दा असा आहे की कुठल्याही शहराची हद्दवाढ होणं हे नैसर्गिक आहे आणि या नैसर्गिक वाढीसाठी ज्या पद्धतीचा उशीर झाला त्या उशिरामुळे सुद्धा आज कोल्हापूर शहराच्या आणि पर्यायानं कोल्हापूर जिल्ह्याच्या सुद्धा एकूण विकासाला खूप खोब असलेला आहे. त्यामुळे साहजिकच एका बाजूला राज्यस्तरावरती आणि या शहरातल्या आणि परिसरातल्या सगळ्याच लोकांची मागणी आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आम्ही दोन्ही मंत्री आणि आमच्याबरोबर सुद्धा दोन्ही शहरातले आमदार भेटलो. दोन्ही आमदार म्हणण्यापेक्षा क्षीरसागर साहेब होते, आणखीन काही मंडळी होती. आम्ही सगळेजण भेटल्यानंतर या सगळ्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी संमती दर्शवली आणि मला असं वाटतं की त्याच्यातला एक टप्पा पुढच्या टप्प्यामध्ये सुरू होईल. 10वी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअरसाठी सर्वोत्तम पर्याय डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निक, कसबा बावडा, कोल्हापूर.